नमस्कार. आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो सांगलीमध्ये आणि माझ्यासोबत आहेत मास्टर इंजिनियर नीरव शहा सर. मास्टर इंजिनियर म्हणण्याचं कारण म्हणजे त्यांनी स्वतः मास्टर्स केलेले स्ट्रक्चर्समधनं हे त्याचं पहिलं कारण आहे. मागच्या 8-10 वर्षांपासून ते या फील्डमध्ये अतिशय उत्तमरित्या काम करतायत, हे दुसरं कारण आहे. आणि तिसरं कारण म्हणजे रेसिडेन्शियल, कमर्शियल, इंडस्ट्रियल अशा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर पण ते कामं करतात. त्यामुळे ते एका प्रकारे मास्टर्स आहेत यामध्ये. अशा सगळ्या त्यांच्या आजवरच्या अनुभवाबद्दल, प्रवासाबद्दल आज आपण बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. सो गप्पांना आपण इथून सुरुवात करूया. ते ओके. म्हणजे तुमची एज्युकेशनल बॅकग्राऊंड लहानपणी कशी होती, शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं ओके. आणि सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डकडे येण्यामागची प्रेरणा कोणाची होती, इन्स्पिरेशन कोण होतं आणि कशी होती एज्युकेशनल जर्नी मास्टर्स पर्यंतची, काय सांगाल? सगळ्यात आधी की आम्ही एक जॉईंट फॅमिली आहे. म्हणजे त्याच्यात माझा मोठा भाऊ होता म्हणून मी मार्टिन्सला आम्ही सगळे एकत्रच शाळेत जाण्यासाठी मार्टिन्स इंग्लिश स्कूल म्हणून इथंच आहे. सवय सांगलीतनंच एज्युकेशन झालं. नंतर सांगली हायस्कूलमध्ये 11वी-12वी झाली आणि नंतर CET मध्ये मार्क पडले. मग जे वॉलचंद चांगला आहे म्हणून ते सिव्हिल इंजिनिअरिंग तिकडच केलं. ओके. आणि आणि मग नंतर मास्टर्स मास्टर्सला मिळत होतं पण ते आम्हाला जवळ होतं आणि मग ते प्रॅक्टिस आणि दोन्ही एकदम प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स पण यावा आणि एज्युकेशन पण होईल म्हणून मी इथल्या इथंच मास्टर्स पण घ्यायचं ठरवलं, स्ट्रक्चरल इंजिनियर. आणि मेन एम सिव्हिल इंजिनिअरिंग राहायचं माझे फादर, वा. कारण ते 1970 to 1981 मध्ये त्यांचं पासआउट झालं इंजिनियर, सिव्हिल इंजिनियर. पण वडील पण या फील्डमध्ये असल्यामुळे थोडं Yes. बर्डन जास्त होतं का, त्यांची मदत जास्त झाली का, कसा होता एक्सपिरियन्स? बर्डन नाही पण मदत जास्त होत्या. ऍक्च्युली Okay. मी कुठे बाहेर असलो तर ते बॅक ऑफिस मॅनेज होऊ शकतं, ओके. ते मोठा फायदा आहे. बरं. मग पुढचा एक स्ट्रगल आहे तो म्हणजे की स्वतः सिव्हिल इंजिनियर आता झाल्यानंतर किंवा मास्टर्स झाल्यानंतर पहिला प्रोजेक्ट मिळेपर्यंत स्वतःचा इंडिपेंडंट एक वेगळा स्ट्रगल असतो. आता तुमच्याकडे वडिलांची एवढी लिगसी होती, हो. त्यांनी एवढे प्रोजेक्ट्स केलेले. पण त्याच्यानंतर मग तुमचं जर्नी कशी होती? पहिला प्रोजेक्ट कसा केला? तेव्हा प्रॅक्टिकलमध्ये काही अडचणी आल्या का? वडिलांची मदत कशी झाली? या सगळ्याबद्दल तुमच्याकडनं मदत तर ऐकायचं आहे. आत्ताही होतच. त्या फादर आणि मी एकत्रच असतो आता पण, हम्म. म्हणजे असं काय वेगळं काय नाही आमचं. पण आता मेजर मी बघतो म्हणून आता सगळं माझ्याकडेच आहे. पण आणि बरेच आता इंडस्ट्रियल प्रोजेक्ट माझ्याकडे असतात. आम्ही इंडस्ट्रियल बरेच केलेत, जवळपास 50 ते 60 इंडस्ट्रियल प्रोजेक्ट मी आल्यापासून झाले. पण पहिला प्रोजेक्ट केलेला जर त्याची आठवण काही आहे का? पहिला आहे. प्रोजेक्ट मी आल्यावर ईश्वर कोल्ड स्टोरेज म्हणून मी जेव्हा सांगलीत जॉब सोडून आलो तेव्हा ईश्वर कोल्ड स्टोरेज म्हणून पहिला प्रोजेक्ट हा माझा त्यांच्या बरोबरचा. ओके. तो सगळ्यात चांगला प्रोजेक्ट. विदिन 4 मंथ्स आम्ही तो कम्प्लीट केला, विदिन टार्गेट. 2000 मेट्रिक टनचा प्रोजेक्ट होता तो. आणि ते सगळ्यात पहिला प्रोजेक्ट आणि सगळ्यात चांगला प्रोजेक्ट माझ्या आतापर्यंतचा. वा वा. दुसरं आता काही टेक्निकल प्रश्नांकडे येऊया. Yes. तुम्ही आता या फील्डमध्ये इतकं काम करताय तर इथं तुम्हाला अकुशल कामगार किंवा अनस्किल्ड लेबरचं पर्सेंटेज फार मोठे जाणवलं Yes, असेल. yes. तर अशा अकुशल कामगारांकडनं काम करून घेणं बऱ्याचदा धोकादायक सुद्धा ठरू शकतं. करेक्ट आहे. तर त्याबद्दलचा तुमचा अनुभव कसा आहे आणि तुम्ही कशी हाताळता ती परिस्थिती? म्हणून आता मी तर प्रत्येकदा साईटवर मी स्वतः जातो स्टील चेकिंगला. म्हणून तर आज सुट्टी असली तरी आम्ही जातो, काही झालं तरी. कारण ते स्किल्ड लेबर नसल्यामुळे हा प्रॉब्लेम आहे. पहिला फॅक्टर आहेच तो. म्हणून ऍक्च्युअली कॉन्ट्रॅक्टर चांगला पाहिजे, त्याच्या खालचा स्किल्ड पर्सन तो चांगला पाहिजे, सेंटरिंगवाला जे आपण इथं लोकल लँग्वेज मध्ये म्हणतो. मग त्यालाच आपण तिथं जाऊन सांगतो, म्हणजे बरेचदा आम्ही त्याला इन्स्ट्रक्शन देतो जे जाऊन. म्हणून मी प्रत्येक स्टील व्हिजिट मी स्वतः करतो कुठल्याही कामाची, 100%. व्हेरी गुड. दुसरं असं आहे की कन्स्ट्रक्शन मध्ये प्लॅन ही स्टेज फार महत्वाची असते. येस. किंवा आपण रचना आराखडा ज्याला Correct, म्हणतो. correct. तर प्लॅन या स्टेजचं महत्व तुमच्या नजरेतून काय सांगाल आणि तुम्ही कसं काम करता प्लॅनवर? मेन तर आम्ही पहिला क्लायंटचा व्ह्यू समजून घेतो, त्यात बराच विचार करतो आणि मग आपण प्लॅनिंगला जातो. आणि त्यात पण वास्तुशास्त्र हे सगळं बघून आपण करतो. ओके. दुसरं तुम्ही आता रेसिडेन्शियल मध्ये पण काम करताय. Correct. तिथं बऱ्याचदा कस्टमरचं असं म्हणणं असतं की माझं एवढंच बजेट आहे, करेक्ट इतक्याच बजेटमध्ये आता बसवून द्या. करेक्ट आणि एक इंजिनियर म्हणून तर तुम्हाला बजेट आणि क्वालिटी हे दोन्ही सांभाळायचं असतं. करेक्ट. तर तुम्ही ते बॅलन्स आउट कसं करता? मेन तर आता त्यावेळी प्लॅनिंग हे फार महत्वाचं ठरतं त्यावेळी. आणि मटेरियल सिलेक्शन हे पण लई महत्वाचं असतं. तुम्ही जर म्हटला तर आता AAC ब्लॉक आलेत, म्हणजे इन मार्केट आता सगळीकडे आता ते वापरतात, ते चीपर आहे. पण मी तर अजून ब्रिकवर्क साठी प्रेफर करतो. पण आता नवीन सगळे म्हणतात की AAC ब्लॉक वापरा, कारण चीप होतं. ते होतं, म्हणजे ते काय प्रॅक्टिकली ते चीपच आहे ऍक्च्युअल मध्ये. बरोबर. पण ते मला पटत नाही अजूनही, कारण अच्छा. त्याला बरेच डिसएडव्हान्टेज पण आहेत. ओके ओके.
मी आता ते इथं काय म्हणत नाही. बरोबर बरोबर. पण अजून अशा मग काही टिप्स तुम्ही दुसऱ्या वापरता मग बजेट थोडं अजून कमी करण्यासाठी? बजेटसाठी मग त्यावेळी प्लॅनिंग तेच म्हणतो, प्लॅनिंग तेच आणि ते महत्वाचं आहे. पीएमसी सगळ्यात महत्वाची, प्रोजेक्ट मॅनेजमेंट करणं Consult. ते सगळ्यात महत्वाचं आहे. बरं. आणि इन ऍडव्हान्स मध्ये जर झालं सगळं तर ते लई बजेटिंग होतं. बरोबर. आता तुम्ही आजच्या आज म्हटलं, आता काय होतं बऱ्याचदा की काल ऑर्डर आली आज द्यायची असते प्लंबिंगची, मग त्यावेळी कॉस्टिंग जे असतं ते घ्यायला लागतं. मग ते आपल्या हातात राहत नाही त्यावेळी. बरोबर. ते मेजर फॅक्टर तोच असतो, म्हणजे नॉर्मली तोच मेजर फॅक्टर राहतो. ओके. आता पुढचा प्रश्न या सगळ्यापेक्षा वेगळा आहे, ते म्हणजे तुम्ही इथले मूळचे सांगलीतले आहात. Yes. तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंगची बॅकग्राऊंड इतकी स्ट्रॉंग आहे, तुमची जे करिक्युलम पण स्ट्रॉंग आहे, प्रॅक्टिकल पण तुमचं स्ट्रॉंग आहे, वडिलांची लिगसी, हा सगळ्याचा विचार करून हा प्रश्न आहे पुढचा. ते म्हणजे सांगली जिल्ह्याच्या विकासाचं विजन, एक डेव्हलपमेंट विजन, एक इंजिनियर म्हणून तुम्हाला विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे किंवा कुठले सेक्टर्स येतात, ज्या सेक्टरवर आता काम जास्त झालं पाहिजे पुढच्या 10-15 वर्षात, जर आपल्याला सांगलीचा एक सर्वांगीण विकास करायचा असेल, Yes. ओव्हरऑल डेव्हलपमेंट हवी असेल सांगलीमध्ये, तर कुठले असे फॅक्टर्स आहेत ज्याच्यावर आता काम केलं पाहिजे? मेन थिंग इज इन्फ्रास्ट्रक्चर, जे आता चालू आहे, जे इन रनिंग आहे ते चांगलं चाललंय. सेकंड फॅक्टर आहे की इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट करायला पाहिजे, ती होत नाही अजून. आणि त्यामुळं सांगलीचं ऍक्च्युअली डेव्हलपमेंट थोडं स्लो आहे, की इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कमी आहे, MIDCs कमी आहेत, ते बरेच कमी आहेत. आणि रेसिडेन्शियल आता चालू आहे फ्लो, आता सरप्लस मध्येच आहे ऍक्च्युअली, जे म्हणायला झालं तर तुम्ही की अपार्टमेंट्स एवढे झालेत की आता सरप्लस झालंय ऍक्च्युअली सांगलीमध्ये. पण ते इन फ्युचर ते होऊन जाईल सस्टेनेबल, त्याला काही प्रॉब्लेम नाही. जर आपण इंडस्ट्रियल ग्रोथ आणली तरच होणार आहे, हे फिक्स आहे, नाहीतर ते चांगली थोडं स्लो होईल अजून डेव्हलपमेंट. पण इंडस्ट्रियलचा हा मुद्दा तुमचा फार महत्वाचा आहे, तर मग अशाला इंडस्ट्री अजून वाढवण्यासाठी किंवा त्यांना अजून प्रमोट करण्यासाठी, सांगलीमध्ये येण्यासाठी गव्हर्नमेंटनं काय स्टेप्स घ्यायला पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? गव्हर्नमेंटनी न्यू लँड्स अलोकेट करायला पाहिजे MIDC साठी, म्हणजे MIDCतनं ते व्हायला पाहिजे. ते होईना झालेत, म्हणजे अजूनही बरेच आहेत की MIDC प्रपोज्ड आहे पण तिथं काहीच नाही आजही. म्हणजे बरेच रोड्स, पंढरपूर रोडला बरेच ठिकाण आहेत तिकडं प्रपोज्ड आहे, पण आजही ते ऍज इट इज आहे, स्टँड स्टील आहे. बरेच वर्षापासून तसंच आहे, काय डेव्हलपच होत नाही. त्यामुळे ते कमीच होणार, म्हणजे डेव्हलप त्यामुळे होत नाही. म्हणजे आहे आता इन्फ्रा झालाय, त्यावर हायवे पण झालाय, पण तिकडे आता काय नाही सध्या, असं आहे. दुसरं, आतापर्यंत 50+ प्रोजेक्ट तुम्ही आतापर्यंत केलेले आहेत, तर त्यातला एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट सांगू शकाल का, की जो करताना एक वेगळा आनंद, समाधान होतं, तुम्हाला पण त्याने नाव दिलं? आत्ताच चालू आहे माझा एक प्रोजेक्ट, G+10 बिल्डिंग आहे, आता चालू आहे ती इन रनिंग, सांगली मिरज रोडवर आहे. ओके. मी फक्त RCC कन्सल्टंट आहे त्याचं, मी आर्किटेक्ट नाही त्याचं. ओके. तर काय स्पेशालिटी आहे त्याची? त्याच्यात स्पेशालिटी फुल कमर्शियल बिल्डिंग आहे ते, आणि 3rd फ्लोअरवर स्विमिंग पूल आहे, आणि ते पण इन्फिनिटी पूल आहे, तो सगळ्यात मेजर पॉइंट आहे म्हणजे. आणि आता त्या स्टेजलाच काम आहे सध्या. क्या बात आहे. फार महत्वाच्या टप्प्यावर आहे कन्स्ट्रक्शन चालू आहे, मेन थिंग तेच आहे. आणि दुसरं म्हणजे एखादा असा प्रोजेक्ट जो करताना काही अडचणी किंवा काही समस्या आल्या आणि त्याच्यावर तुम्ही कशी मात केलीत, असा एखादा प्रसंग आठवतोय? तर लई येतात, म्हणजे कामाला रोज अडचणीच असतात, ते म्हटलं तरी चालते. रोज काय ना काय चेंज होतोय. मग आत्ताच्याच प्रोजेक्टला म्हणतोय की त्याच्यात बरेच चेंजेस झालेत. आता बीम साईज त्यांना एवढीच पाहिजे असते, आधी नक्की केलेले असते प्रोजेक्ट स्टार्टिंगला की एवढंच असतं. ते प्रॅक्टिकली अडचण बघून मग ते सारखं चेंजेस करावं लागतं आणि सारखं रिवर्किंग होतं, त्यात जरा वेळ जातो आमचा बऱ्याचदा. बरोबर. दुसरं म्हणजे आता जेव्हा कन्स्ट्रक्शन मध्ये स्टील निवडण्याची वेळ येते, तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर्स बघता? बिंग स्ट्रक्चरल इंजिनियर, तुम्ही काय पॅरामीटर्स बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे, हे आपण वापरलं पाहिजे? मेन तर आता आपण ब्रँडेडच घेतो सगळीकडे स्टील, म्हणजे विदाउट लोकल मी कुठलाही प्रेफर पण करत नाही आणि घेत पण नाही कुठल्याच साईडवर. आयकॉन आमचे 3 प्रोजेक्ट आयकॉनिकचे चालूच आहेत ऑलमोस्ट, म्हणजे आता रनिंग मध्ये एक झाला कम्प्लीट, कमर्शियल प्लस रेसिडेन्शियल कम्प्लीट झाला, फुल प्रोजेक्ट आयकॉनचं झालं. त्यात काय मेन आयकॉनचं नाव आहे, म्हणजे लिगसी पण आहे त्यांची, 3 डिकेड्स पासून आहेत त्यांनी, राठीजी ओनर आहेत, म्हणजे बरंच आहे. तर आणि दुसरं आयकॉन स्टीलच्या सर्व्हिसेस बद्दल तुमचं काय स्पेशल एक्सपिरियन्स? सर्व्हिसेस लई चांगल्या ऍक्च्युअली, डिलिव्हरी लगेच भेटतात, इथले डीलर चांगले असल्यामुळे डिलिव्हरीला कधीच प्रॉब्लेम येत नाही. म्हणजे साईटवर लगेच येतं मटेरियल, आज सांगितलं तर आज पण येतं, असं आहे, म्हणजे इथपर्यंत आहे. आणि एक लास्ट क्वेश्चन, म्हणजे या फील्डमध्ये जे आता तुमच्यासारखेच यंग इंजिनियर, टॅलेंटेड इंजिनियर येत आहेत, तर त्यांना तुम्ही एक सिनियर म्हणून काय सक्सेस फॉर्म्युला सांगाल, काय गुरुमंत्र द्याल? सिनियर ज्युनियर काय असं राहिलेलं नाही सर. ओके. नाही, सिनियर म्हणजे आता तुम्हाला एक्सपिरियन्स पण आहे, तुम्ही पास आउट आहे, त्यामुळे तुम्ही आता असे सिनियर आहात. एक्सपिरियन्स थोडा आहे, आता झालाय, फक्त हार्ड वर्किंग हे केलंच पाहिजे, काही झालं तरी, आणि पर्सनल टच पाहिजे. बऱ्याचदा होतं की आपण देऊन टाकतो, अरे काय म्हणतात त्याला,
खालच्या लोकांना देऊन टाकतो असं व्हायला नाही पाहिजे. पर्सनल टच हे स्वतःचं पाहिजेच कुठल्याही कामाला. बरोबर. आणि हार्डवर्किंग हे नक्की क्या बात. 100%. सो ते इंजिनियर नीरव शहा सर, आणि त्यांनी फार महत्वाचा जाता मुद्दा सांगितला, ते म्हणजे हार्डवर्क तर ऑफकोर्स सिव्हिलमध्ये आहे, कारण तिथं प्रत्येक गोष्ट साईटवर करावी लागते, ऑफिसमध्ये बसून करायची नसते. आणि त्या सगळ्यामध्ये तुमचं पर्सनल अटेन्शन असणंही महत्वाचं आहे, कारण एखादी छोटीशी चूक किंवा दुर्लक्ष फार मोठी दुर्घटना होऊ शकते. आणि कन्स्ट्रक्शन मध्ये ती सुधारायला चूक पुन्हा काही स्कोप नसतो, त्यामध्ये एकदा चूक घडत असते. त्यामुळे ही फार महत्वाची टिप आहे. थँक्यू व्हेरी मच. आणि भविष्यात सुद्धा अशाच आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती तुमच्या हातून घडावे, हीच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा.